नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा 10वी आणि 12वीचं वेळापत्रक आता जाहीर झालेलं आहे। नक्की तुमचा पेपर कधी आहे संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत, पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर 10वी आणि 12वीचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जर माहीत नसेल कोणती प्रश्नपत्रिका कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, IMP प्रश्न काय असतात, संपूर्ण प्रश्नांची उत्तरे तसेच व्हिडिओ असतील, महत्त्वाचे एज्युकेशन व्हिडिओ असतील, संपूर्ण 10वी आणि 12वीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात। तर नक्कीच तुम्ही जर 10वी आणि 12वीचे विद्यार्थी असतील तर आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे एज्युकेशन शैक्षणिक व्हिडिओ पाहायला मिळतात। तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या टॉपिकवरती आजच्या विषयावरती वळूयात। तर पहा 10वी आणि 12वीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे, आपण पाहू शकता। तर पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये आता संभाव्य वेळापत्रक देखील जाहीर केलेले आहे। हे आपल्याला माहीत नसेल तर आता माहिती करून घ्या। आणि हे जे वेळापत्रक आहे हे महाराष्ट्र government.in म्हणजे SSC SHC जे आहे ती वेबसाईटवरती संकेतस्थळावरती उपलब्ध आहे। कोणत्याही फेक कोणत्याही इतर वेबसाईटवरती न पाहता आपण शैक्षणिक वेबसाईटवरती संकेतस्थळावरती पाहावी। तर पहा 12वीच्या परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत, तर 10वीच्या परीक्षा ह्या 20 फेब्रुवारीपासून सुरू होतील, याची नोंद घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। ह्या दोन्ही परीक्षा 18 मार्च रोजी संपन्न होतील। प्रात्यक्षिक परीक्षा हे 23 जानेवारीपासून सुरू होतील, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिक तयारी करायला सुरुवात करावी। अंतिम वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध प्रसिद्ध केले जाईल। समाज माध्यमांवरील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, म्हणजे इतर जे सोशल मीडियावरती वेळापत्रक दिले जाते त्यावरती विश्वास ठेवायचा नाही। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या आता 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये आता संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर केले। आणि या वेळापत्रकानुसार 12वीची परीक्षा ही 10 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा ही 20 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे, सुरू होणार आहे। या दोन्ही परीक्षा 18 मार्चला संपन्न होतील, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। तसेच जर पाहायला गेलं तर राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी परिपत्रकाद्वारे परीक्षांच्या तारखांबाबत माहिती प्रसिद्ध केलेली आहे। आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांचे नियोजन करता येण्यासाठी तसेच त्यांच्या जो मनावर ताण असेल कमी करण्यासाठी होण्यासाठी वेळापत्रक आता प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। परिपत्रक नमूद केलं आहे की या वेळापत्रकानुसार 12वीची परीक्षा ही 10 फेब्रुवारी आणि 18 मार्च या कालावधीत होणार आहे। तर प्रात्यक्षिक श्रेणी म्हणजेच तोंडी परीक्षा ही 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी कालावधीत होईल। 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहे। खूप महत्त्वाचे अपडेट आहे। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी। तर पहा पुढे, तर प्रात्यक्षिक श्रेणी म्हणजे तोंडी परीक्षा 2 फेब्रुवारी 2 ते 18 फेब्रुवारीपर्यंत कालावधीत होणार आहे। परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे की संपूर्ण विषय निहाय परीक्षांचे अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या वेबसाईटवरती यथावकाश जाहीर करण्यात आलेले आहे। यामुळे विद्यार्थी पालकांची राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध होणाऱ्या वेळापत्रकावरतीच विश्वास ठेवावा। इतर समाज माध्यमावरती म्हणजे सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या वेळापत्रकावरती विश्वास ठेवू नये असं देखील आव्हान केलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। खूप महत्त्वाचे अपडेट होते। आजची अपडेट कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी 10वी आणि 12वीचे विद्यार्थी असतील त्यांना हा व्हिडिओ जरूर सेंड करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र, वंदे मातरम।